शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश पुन्हा एकदा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, डाळिंबीच्या शेतीच्या संदर्भानं आपण महाराष्ट्र माझावर कायम बोलत आलोय. अनेक पद्धतीचे व्हिडिओ आपण महाराष्ट्र माझाच्या वतीने केलेत. परंतु ही डाळिंबाची शेती करत असताना बऱ्याच पद्धतीचे प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये देखील शेतकरी विचारत असतात. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे रोपांची निवड कशी करायची, कुठून करायची आणि रोपं बनवताना नेमकी काय काय काळजी घेतलेली असली पाहिजे, जेणेकरून ती रोपं आणून आपल्या शेतामध्ये जर लागवड केली तर आपली फसगत होणार नाही आणि उद्याचं उत्पन्न आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं येईल. आणि मग खरं तर या अगोदर कधीच मी महाराष्ट्र माझावर या रोपांच्या संदर्भानं व्हिडिओ केला नव्हता. परंतु सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी येथील कल्पतरू नर्सरी, आमच्या फडतरे बंधूंची ती नर्सरी आहे, त्यांच्या या नर्सरीच्या माध्यमातून मला आज थेट ते जिथं हे अशा पद्धतीनं गोटी बांधून रोपांची डाळिंबीची निर्मिती करतात तिथं येऊन खरं तर बोलण्याची संधी मिळते. खरं तर प्रामुख्यानं ही डाळिंबाची रोपं तयार करत असताना काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीची रोपांची निवड शेतकऱ्याने केली पाहिजे किंवा काय पद्धतीची काळजी रोपांची निवड करताना शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे, खरं तर हे आजच्या मुलाखतीमधून आपल्यासोबत स्वतः फडतरे साहेब आहेत, त्यांच्याकडून हे सगळं उलगडण्याचा प्रयत्न मी करणार आहे, जेणेकरून या व्हिडिओचा फायदा तुम्हाला उद्या रोपांची निवड करताना होईल. आणि तुम्हाला जर डाळिंबाची रोपं लागली आणि तुम्हाला जर ही रोपं इथली पटली तर तुम्ही इथंही मी तुम्हाला तो कॉन्टॅक्ट नंबर देतो, तिथून त्या रोपांची तुम्ही खरेदी करू शकता. तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर हा महाराष्ट्र माझा चॅनल, हा नवीन महाराष्ट्र माझा चॅनल आहे जो शेतीमध्ये अतिशय चांगलं काम करतोय. तर त्या महाराष्ट्र माझाला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आम्ही फेसबुकवर आहोत, इंस्टावर आहोत, तिथं जाऊन आम्हाला फॉलो करा. फडतरे साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. खरं तर हे मदर प्लांट आहे तुमचं. मगाशी तुम्ही फिरताना सांगितलं की 8-10 वर्षाची ही झाड आहे ती. खरं तर ही तेवढीच आहे. तुम्हाला आमचे कॅमेरामन दाखवतील खाली ह्याच्या किती याचं बूड किती आहे बघा. याचं तुमचं जर लक्ष दिलं इथं की हे ह्याचं बूड आहे, म्हणजे इथून सुरू होतंय आणि इथपर्यंत त्याचं बूड आहे. आणि सतत त्याच्या छाटण्या, याच्यावरची रोपं तयार करून हे आता खरं तर इतकं झाड दिसते. आणि ह्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे स्वतःच्या शेतामधल्याच रोपांवर, मदर प्लांटवर हे याची काळजी घेतात. कारण ह्यांचं म्हणणं आहे की माझा रोज फेरफटका इकडे असतो, माझं लक्ष असतं आणि माझ्या निगराणीखाली ही झाडं डेव्हलप होत आहेत, म्हणून खरं तर ते अशा पद्धतीनं नियोजन करतात. खरं तर डाळिंबाची गुट्टी हे बऱ्याच वेळा अनेक भागामध्ये बांधली जाते, परंतु शास्त्रोक्त पद्धतीनं ही गुट्टी बांधणं, योग्य झाडावर बांधणं, झाडाची ताकद राखून बांधणं, फळधारणा नसलेल्या झाडांना गुटी बांधणं ही फार महत्वाची गोष्ट असते. कारण फळं घेतलेल्या झाडांना जर तुम्ही अशा पद्धतीनं गुट्या बांधल्या तर त्या झाडाची ताकद ती फळं घेणार आहे, ती ओके उत्पादनाला जाणार आहे आणि काडीमध्ये ताकद राहणार नाही. त्यामुळे उद्या ते जे या मदर प्लांट मधून जे लहानसं लेकरू तयार होते रोपाच्या नावाचं, ते तितकं सशक्त असणार नाही. अशा बऱ्याच गोष्टी खरं तर मगाशी त्यांनी मला फिरताना सांगितल्या. फडतरे साहेब तुमचं पहिलं तर स्वागत आहे. पहिला तर प्रश्न झाडांच्या गुट्ट्याकडे येऊयाच. हे कधीपासून चालू केलं हे नर्सरीचं काम तुमच्या कल्पतरूचं? नर्सरीचं काम तसं माझं जुनं 30 वर्षापासून आहे. तर पहिले ती बियापासून हे सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून ही काम आम्हाला नर्सरीचा त्यातनं सुरुवात झालेली. मग त्याच्यानंतर काय पहिले निर्गेला असेल, शिसू, काशी अशा जंगली रोपापासून सुरुवात झालेली. त्याच्यानंतर ही पुन्हा फळझाडं नंतर 90 सालापासून फळं आले. शेतकऱ्यांना पण म्हणजे बागेचं वगैरे शासकीय अनुदान वगैरे मिळायला लागलं. तेव्हापासून शेतकरी वर्ग इकडं हा पहिला म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं म्हटलं डाळिंब हा जुना तसा हे आहे. बरोबर. आणि ह्याच्यापासून लोकांनी सुरुवातीला डाळिंब कसं येतं, काय येतं बघ, ही जंगली मुळातच झाड ही जंगली असते. बरोबर. वाळवंटासारख्या ठिकाणी कमीत कमी पाण्यावर येणार ही, जास्त पाणी झालं की खराबच होते बऱ्यापैकी. आता आपण बघतोय बऱ्यापैकी. तर ही त्यात नाही, त्यात साधारणपणे 90-92% ही डाळिंब आपल्या ह्या महाराष्ट्रात किंवा आपल्या ह्या बाजूला चांगला पहिला सांगोला असेल, आजनाळे असेल, ही जगभर गाजलेले आहे. त्याच्यापासून पुन्हा ही हळूहळू ही पुण्याची शासकीय नर्सरी किंवा ह्याच्या माध्यमातून आम्ही ह्यामध्ये उतारू. ह्याची जी काय असेल शासकीय रोपवाटिकेमधनच ही वाण घ्यायला लागतात. कारण त्यांनी त्याच्यावर संशोधन केलेलं असते. त्यांनी त्याच्यावर काय रोग येणार आहेत, काय येणार आहे, झाड कुठं टिकणार, कसं त्याचा मालाचं काय होणार आहे, ह्या अशा पद्धतीनं ही केलेलं असते. त्याच्यामुळे आम्ही कसबी सांगली जिल्ह्यामधलं त्याचं संशोधन केंद्र आहे. त्यातनं हा मातृवृक्ष आणलेला आहे पहिला सुरुवातीला. त्याच्यापासून जी पुढे पैदास ही जी आपण केलेली, पहिला आम्ही थोडीशी फळं बघितली घेऊन ह्याच्यावर कशी येत आहेत, काय येत आहेत, म्हणजे आपल्याला त्याची खात्री पाहिजे की बाबा ही फळ मार्केटमध्ये जाऊन कशा पद्धतीने होईल किंवा फळ तयार करताना ह्याच्यावर काय आपल्याला अडचण येते का, ह्याच्या आधी आपण बघायला लागते ना की बाबा हे फळ आपलं नेमकं आपण ही झाड लावले, दिले शासनानं, त्याचे आपण पुढे मातृवृक्ष बनवून पुढे शेतकऱ्याला देणार आहे. तर मग ह्याचा कसा आपल्याला यूज होईल किंवा त्याच्या आधी बघितल्यानंतर आम्ही ह्याच्यावर लायसन त्यांच्या ह्याच्या पद्धतीने प्रोसिजर आपण घेतलेली आहे. आता डाळिंबाची लायसन आहे, आंब्याचे आहे, चिकूचे आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त डाळिंब आणि आंब्याचा जास्तीत जास्त आमच्याकडे वापरून, त्याच्यापेक्षा जास्त म्हणलं तर डाळिंबाचं होतं आपल्या ह्या भागात. तर ती
परवा सांगोला एकच्या ह्याच्यामध्ये नजीरभाईचा हटकर मंगेवाडीमध्ये एक कार्यक्रम मोठा त्यांनी घेतलेला मी होतो झाडाचा. त्या ठिकाणी ते पाटील साहेब होतेच. त्यांनी ही सगळी माहिती त्यातली बघितलेली, त्यातले झाडं बघितली, फळ बघितले. शेतकऱ्याचा मोठा तिथं 1, 2, 250, 300 शेतकरी आलेले सत्य इकडं प्लॉट आणि इकडंच ते कार्यक्रम घेतलेला. म्हणजे असं काय नाही की बाबा कुठल्या हॉलमध्ये घेतलाय आणि त्या ठिकाणचं किती शूट केलंय, असं काही नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचे आता आज त्यांना जी रोपं आम्ही 1-2 हजार रोपं दिलेली होती, 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी तो प्लॉट धरला. परवा काका हे त्या नजीरभाईंच्या कार्यक्रमामध्येच मला खरं भेटले होते. तिथं ती जी रोपं होती 2,500-3,000 हजार काय असतील ती त्यांच्या नर्सरीमधली होती. तिथं ते रिझल्ट तुम्ही बघितलाय. आता पुन्हा तुमच्या झाडाकडे हे तुमचा व्यवसाय कसा सुरू झाला ते ऐकलं. स्वतःच्याच बागेतलं रोप तुम्ही का देताय आणि 2.5 महिने लागले तर बऱ्याच वेळा धंदा म्हणलं की मग लोक वाटेल तशी कुणीकडनं बी ते गोट्या आणून त्याला बांधून विकायला बघतील. तुम्ही मात्र असं करत नाही. कस्टमर आलं तरी त्याला 2.5-1 महिने थांबायला सांगताय, पण त्याला रोप मात्र स्वतःच्याच बागेत देत. असं का बाहेरनं का? कारण बाहेरच्या रोपाचा आपल्याला काय अंदाज नाही. तू केले आहे बिबे आहे काय कसा बांधाय काय माहित नाही, काय करायची गरज नाही. कारण आमचं लायसन्स स्वतः असल्यामुळे आम्हाला बाहेरचं आणायला परवानगीच नाही मुळात. कारण लोकांना शासनाने आम्हाला लायसन्स याच्यासाठी दिलंय की तुम्ही चांगले बनवून द्या. ती मातृक्षेची येतात, पाहणी करतात आणि मग शेतकऱ्याला हे करतात. मग त्याचा आमचा जे एक हे आहे शिक्का आमचा आहे, तो शिक्का आम्ही बाहेरच्या रोपाला आणून घालवण्यापेक्षा आमच्या रोपामध्ये जे आम्हाला काय हे करता येईल ते आम्ही जास्तीत जास्त करायचा ह्याला प्रयत्न करू शकतो. पण त्याच्यासाठी त्या 2-2.5 महिने तर का सांगायचं आता. कारण कमीत कमी हे गुट्टी 3 आठवड्यापासून पुढं फुटायला सुरुवात होती बांधल्यापासून 21 दिवसापासून पुढं. तर जनरली आम्ही झाडं ह्याला 2 महिने तर ठेवतो. पूर्ण परिपक्व ही असल्यामुळे याला तुम्हाला किंवा ही दिसायला आल्याशिवाय उतरत नाही. काय वेळेला कच्ची मुळी उतरली फुटून येते, फुटून येणार शेतकरी दारात जातील पुण्या मरते ती. कारण काय त्याला मानव त्याला ह्याचं काय जातं, काय मुळीच नाही ना त्याला, म्हणून लवकर उतरलं नाही. ह्याला पिरियड आम्ही 2 महिन्याशिवाय उतरतच नाही. 2 महिने त्याच्यापेक्षाही जास्त देतो. पण कमीत कमी जास्तीत जास्त 2 महिने तर आम्ही झाडं. त्याच्यानंतर किमान पिशवीमध्ये 1 महिना तर त्याला ठेवावं लागते ते उतरल्यानंतर. पण 3 आठवड्यात माझं रोप जातं, तर तरी सुद्धा मी 1 महिना सांगतो देताना. ते 3 आठवड्यात देतो. कारण मागणं 3 आठवड्यात का देतोय मी, तर ताकद तर आधीच मागं लावलेली आहे ना मी त्याला. बरोबर. त्याच्यामुळे पुढे 1 महिन्यात म्हणजे साधारण 2 ते 3 महिन्याचं मी त्यांना शेतकऱ्यांना सांगतो. त्यामुळे त्यांनी नेलेला रोप पुन्हा मर होत नाही त्या दारात. आता तुम्ही नजीरभाईचं सुद्धा तर बघितले, त्यांनी नेली किती आणि लगेच त्यांनी सेपरेट मरतेली म्हणून 100-200 नेलती रोप. ते काही मिळण्यात पुण्यातून वाढवली. पहिले 1800 पुण्या 200 केली, म्हणजे 2000 प्लॉट त्याचा त्यावेळेचा तयार झालेला. आता ह्याची काय काळजी घेता तुम्ही? ही मातृ रोप आहे तुम्ही म्हणता, हे लायसन मध्ये आहे, ह्याची पाहणी होते, ह्याची तुम्ही काळजी घेता. स्वतःच्या शेतामध्ये ही बरीच मातृ वृक्ष आहेत. तुमचा खालचा एक प्लॉट मगाशी मी फिरून बघितला, आता हे आपण दुसऱ्या प्लॉट मध्ये. काय काळजी घेतली जाते ह्या रोपांची, झाडाची मुळात काय काळजी घेतली? ह्याला काळजी अशी पहिली ह्याला काळजी घेतली जाते की ह्याच्यावर जास्तीत जास्त रोग कसा येणार नाही. ह्याची पहिली ह्याच्या ज्या फवारण्या आहेत त्या फवारणी जसं शेतकरी घेतोय त्या पद्धती ह्याला सुद्धा आम्ही फवारणी 15 दिवसाला 10 दिवसाला किमान महिन्यातनं 2-3 फवारणी तर आम्ही ह्याला घेतोच. रोग असू द्या ह्याच्यावर नाही तर नसू द्या. कारण दिसल्यानंतर करणं आणि त्याच्यापूर्वी करणं बरोबर ही त्याच्यामुळे त्याचं जी ही टेक्निक आम्ही वापरतो जास्तीत जास्त ही निरोगी कसं मातृक्ष आमचं राहील. कारण आज शेतकरी असा नाही की बाबा येतोय नर्सरीतून रोपं घेऊन जातोय तर ती चांगली दिसली म्हणून. शेतकरी आधी प्लॉटला येतोय, आता स्वतः प्लॉटला यायचो, आता राऊंड मारतोय किंवा मातृक्षी कशी आहेत बघतो. कारण शेतकरी आपल्या सगळ्यापेक्षा पुढचा, कारण त्याने स्वतः जास्त प्रयोग केले. बरोबर आपल्यापेक्षा प्रयोग. तसं आम्ही सुद्धा प्रयोग शेतकऱ्याला काय पाहिजे किंवा लोकांना आता नेमकं काय पाहिजे हे जेवढं आम्ही सुद्धा अभ्यास करतोय तीच करायचा प्रयत्न आम्ही करतोय. त्याला किती खर्च येतोय आम्ही त्याला बघत नाही, पण त्याला खर्च करायच्या त्या पद्धतीने आम्ही करू. कारण बागा जर वाचवायच्या म्हणलं तर त्याला चांगलं ठेवायलाच पाहिजे. शेणखत तुम्ही ह्याला प्रॉपर वापरताय आणि बऱ्यापैकी आता हळूहळू ऑर्गॅनिक तुम्ही चाललाय त्याला. हे कुठल्या काडीला प्रामुख्याने लावलं जातं, हे कसं ठरवायचं? किंवा समजा शेतकरी तुमच्या उद्या प्लॉटवर बघायला आला तर कुठल्या काड्याशीला ही गुट्टी बांधलेली असली पाहिजे, ती कसं निवड करता? काड्यांची निवड कशी करता? काड्यांची निवड साधारणपणे पेन्सिल साईड तर आपल्याला काडी असावी लागते ह्याची. बर कमीत कमी त्याच्यापेक्षा मोठी बारीक थोडीफार राहते याकडे, पण कमीत कमी पेन्सिल साईड. आता ही बघा पेन्सिल साईडच्या दरम्यान सगळ्या आता ही काड्या आहेत त्या काड्या आहेत अशा पद्धतीने ह्याला अशा मुळ्या दिसतात. म्हणजे झाडाला ताकद जर पाहिजे असेल तर त्याला मुळी चांगली फुटली. मुळी फुटायची म्हटलं तर लय कवळे ह्याला अगदी बारक्या एवढ्याला बांधून तिकडे मुळी येणार नाही. जरी आले तर ते खराब होणार. जास्तीत जास्त ह्याला मोठ्या काडीला बांधण्याचा प्रयत्न म्हणजे पेन्सिल साईड त्याच्यापेक्षा मोठी त्या साईडला चालू शकते ती त्याच्यावर चालत. आणि त्याच्यापेक्षा दुसरं महत्वाचं की खालनं जे ह्याच्यापेक्षाही खालनं एक येतोय आपण वॉटर सूट म्हणतो, ती वॉटर सूटला बांधत नाही.
महत्वाचा सगळ्यात मुद्दा तो आहे. कारण माणूस काय म्हणते भेसळ झाली अमकं झालं, तर ही लोकांचा हे आहे की खालनं ते वॉटर सुटी त्याला काहीतरी वेगळंच निघतंय किंवा त्याला माल येत नाही, येतंय पण ह्याला जेवढा माल येतोय पहिल्या झाडाला त्याला तेवढा माल येत नाही. त्यामुळे वॉटर शूटला बांधणी करायची नाही. छाटणी सुद्धा छाटणी महत्वाची. ह्यातली छाटणी सुद्धा जरी आपलं वॉटर शूट असलं तर आम्ही काढून टाकतो, येणार ते वॉटर शूट यायचा त्याचा ते येणारच, पण त्याच्यावर बांधायचं नाही. त्याच्यामुळे जवळजवळ 60-70% त्याच्यावर खेळायचं. पूर्ण काडी वरच्या झाडावरती बांधलं पाहिजे, वॉटर शूटला नाही बांधायचं. बरोबर. कारण शासनाचाही नियम असाच आहे की वॉटर शूटला तुम्ही बांधायचं, कारण त्यांनी त्याच्यावर अभ्यास केलाय त्याचं काय होणार आहे. बरोबर. कारण ती ताकीद आम्हाला त्यांची असतीच. बरोबर. अशा पद्धतीने आता हे करताना अजून एक तुम्ही म्हणला की आपण आपल्याच बागामध्ये हे बांधतो, आपण बाहेरच्याच आणत नाही कुठली काडी, कारण बाहेर त्यांनी फळ घेतलेलं असते, पीक घेतलेलं असतं, आणि जर एखाद्या बागावर फळं घेतलेली असली किंवा फळ धारणा झालेली असली तर त्याला काडी बांधली तर ती शक्य येत नाही. काय विषय तो काय होतं त्यानं फळ घेतल्यानं? फळ घेतल्यानंतर काय होते त्याचं, आता त्याला जे त्या फळाला जी काडी जाते तीच काडी आहे, आणि त्याच्यामुळे ती फळाला गेल्यानंतर ह्याच्यातली जी ताकद आहे कुठली असते ती ताकद कमी होणार ना, ते पुढे वडूनच घेणार ना. एवढं पुढे फळ होणार सगळे म्हणल्यानंतर ह्याच्यातली ताकद किंवा काय आहे त्या फळात जाणार. फळात ताकद गेल्यानंतर ह्याच्यात काय ताकद राहणार आहे तेव्हा? ह्याला दुहेरी किंवा ह्याला फळं आणि गुट्टी दोन्ही होणारच नाही, ह्याला शक्यच होणार. जर तसं झालं तर ही अशक्यच तयार होणार, मग शेतकऱ्याचा तर प्रॉब्लेम येणार, त्याचा बरोबर येणार नाही. त्याच्यामुळे ह्याचा जे ताव आहे, फळावर जे ताव जातोय तोच ताव ह्या काडीवर आम्ही घेतोय आणि तोच शेतकऱ्याला देतोय, किंवा तेच रोप चांगले दिसते. तुम्हाला 3 आठवडे आमच्याकडे दिसायचं, आता तो नर्सरी सुद्धा आपण बघतोय, बघणारच आहे ते सुद्धा ह्याचं काय रिझल्ट तर तुम्हाला लगेच कळणार ह्याचा. अशा गोष्टी ह्या मधनं, त्याच्यामुळे ही चांगल्या पद्धतीने फळाचं डबल न करता ह्याच्यावर फळी अजिबात घेणार नाही. एवढं साधारण रोपांची निवड करताना शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या बागेवर फळं घेतली जातात, शेतकरी बऱ्याच वेळा असं करतो की फळ झालं की मग, किंवा बऱ्याच वेळा फळं घेऊन बाग जुनी झाली किंवा बाग दमला, शेतकरी काढायचं ठरवलं की मग त्याच बागेला कुठेतरी काडीमध्ये बांधाबांधी करून मग आता 2 पैसे गुटीची का होईना, आणि मग बरेच नर्सरीवाले अशा लोकांकडून विकत पण घेतात. बरोबर. तुम्ही मात्र ते मातृ ह्यालाच बांधताय, स्वतःच बांधताय. किती महत्वाचा भाग आहे बघा की माल नसला म्हणजे किंवा डाळिंबाची फळं नसलेल्या बागेतूनच गुट्टी बांधून घेणं किती गरजेचं आहे ताकदीसाठी. कारण या काडीमध्ये ताकद असली तर ती या गोटीमध्ये येणार. आणि इथं पांढऱ्यामुळे इतक्या छान मला दिसते त्या ह्यांच्या प्रत्येक प्लॉटमध्ये की बोलायचं काम नाही. दुसरं महत्वाची गोष्ट आहे की ही जी मूळची झाड आहे ती आता अलीकडे बघितलं तर डाळिंबाच्या बागेमध्ये तेल्यानं लोक प्रचंड हैराण आहेत. तो अनेक वर्षापासून लोकांचा संघर्ष त्या तेल्यासाठी चाललाय. मुळात बरेच जण आपल्या बागाला जेव्हा, तर मी काही बागांचे व्हिडिओ केले तुम्ही बघितले असतील की लहानपणीच्या झाडालाच तेल्या येतो, आणि त्या शेतकऱ्याला विचारलं की ते बिचारा म्हणते काय माहित साहेब, गोटी काडीच बहुतेक तेल्याची होती किंवा मूळचाच तेल आहे, किंवा ह्याची ही रोपं ज्या झाडाची आहेत मूळची तेच झाड तेल्याचं होतं, अशी बरीच तक्रार होती. तर ते तसं होऊ नये यासाठी तुम्ही काय काळजी घेता जेणेकरून आपल्या बागेतनं किंवा आपल्या नर्सरीतनं तेल्याच्या काडीवरचा कुठलाही रोप शेतकऱ्याकडे जाऊ नये, यासाठी कल्पतरू काय काळजी घ्यायची? काळजी आता आपली जी फवारणी आम्ही मारतोय जी 15 दिवसात, तुम्हाला सांगितलं 15 दिवसात किंवा महिन्यात 2 महिन्यात जी आम्ही फवारणी घेतोय ह्या त्याच्यासाठीच घेतले जात आहेत की बाबा पुढं जाऊन ह्याच्यावर तेल्या जास्त ह्या काडीवर येता कामा नाही. ह्या पानावर आला तर चालतो, तो जातो, पण काडीवला तेल्या खराब जात नाही, तो डॅमेज करतोय पुढचं काम सगळं. तर ह्याच्यासाठी ही जे आपण खत औषधं जेवढी झाडाला ताकद आपण देऊ तेवढं रोगाचं प्रमाण कमी येतं ह्याला. त्याच्यामुळे ह्याला जेवढं आपण जपू जेवढा ताकद जेवढे खाल्लं आपण शेणखत घालतोय, ह्याच्यासाठी मुद्दाम घालतोय ना आपण की जेणेकरून आता इतर ठिकाणी रोप नुसतं बांधायचं म्हणतात, नुसतं रोप बांधलं असं फुटते काढून द्यायला सुद्धा येते नाही असं नाही. पण हे जे आता सगळीकडे आमची रोपं जात गेलेली आहेत त्यांच्या सगळ्याचा रिझल्ट येतोय की बाबा हे तुमची काय वापरताय नेमकं, तुमच्या शेजारी प्लॉट आहेत, तुमच्या प्लॉटमध्ये असं दिसते लगेच वाढ दिसते किंवा काही काळ्या वगैरे चांगली दिसते, मग ह्या काय फरक आहे. तर ह्याच्यामध्ये ह्याला कुठलीही गोष्ट आता सध्या असे सोपी राहील नाही की बाबा लावली आणि त्याला काय न करता आलं. ह्याला सुद्धा त्या पद्धतीनं खर्च, फवारणी, खत ही सगळी केली जातात, सगळ्या मशागती सगळ्या केल्या जातात, सगळं स्वच्छता जेणेकरून जास्तीत जास्त स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. पावसामुळे लगेच येत आहे ते, पण ह्यालाच एक आम्हाला खुरपान ह्याला करायचं म्हणलं 20 ते 25 हजार आम्ही घालतो त्याला. आता एवढ्या सगळ्या प्लॉटला करायचं म्हणलं तर पण ते करावंच लागते. तर नाही केलं तर त्याला ह्याचा रोग त्याच्यावर किडे येत आहेत, त्याची काळजी घेतोय ना बऱ्यापैकी. बरोबर. आता ही मूळचं झाडच ज्याच्यावर ही गुट्टी बांधली जाते ते मरीला बळी पडू नये किंवा त्याच्यावर पिन होल बोर येऊ नये, यासाठी काय करता तुम्ही? आता त्याच्यासाठी आता काय ज्या वेळेला आम्ही अशी गुट्टी उतरतोय सुरुवातीला तेव्हा भूमिक आणि 22 मध्ये ह्याचं बोलतो, कारण ह्यात नाही जर आपल्याकडे काय काडीवर काय किडा मुंगी झालेली असेल किंवा काय रोगराई ह्याच्यावर झालेली असेल तर पुण्यात जाग्यावरच्या मातीमध्ये
आणि त्याच्यामध्ये एक दोन प्रकारच्या माती आम्ही काय आमची इकडे खानापूरमध्ये तामखडीची माती, तांबडी आणि पंढरपूरची काय माती ह्या मिक्स मात्या करतो. आणि त्याच्यामध्ये आपलं फोरेट वगैरे आहेत कीटकनाशक हे आपलं वाळवी किंवा हे लागणार आहे ती लागू नये ही जी आहे ती बी काळजी घेतली जाते आणि ती पिशवीत भरली जाते माती. त्याच्यामुळे ह्याला बी आणि 22 टिन आणि त्या मधनं ही बुडवून म्हणजे हे जी कमजोरी एखादी मुळी राहिली असते किंवा ह्याला अजून ताकद भेटावी म्हणून ती बी त्याला हे केलं जातं. त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त त्या तेल्याचा ह्याचा झाड तावान येते त्याच्यामुळे. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्याची ताकद ततच तयार केल्यामुळे शेतकरी रानात जाऊन त्यांनी त्याची मशागत करून ती काहीतरी त्याला मटेरियल घालायचा प्रयत्न केलेला असतो तो घालत असते. त्याच्यामुळे झाड चांगल्या पद्धतीने येते आणि ती रोगाला त्यांच्याकडे बळी पडत नाही. आणि तुमच्याकडची झाडी मूळची मातृ झाडं कधी मरीला बळी पडतात का किंवा तशी काय काळजी घेता का तुम्ही त्याची? आमच्याकडे तसे झालं तर आम्ही त्याची पाहणी करतो की बाबा हे जो काय नेमकं व्हायला लागलं हे काय हे करायला ह्याला पेनहोला आलाय का, ह्याला काय रोग झालाय किंवा ह्यालाच काय ह्याला प्रादुर्भाव ह्याला नेमकं काय कमी पडलं खात्री करून बांधणी करायची. जर आपल्याला तसं वाटतं ती झाड डॅमेज करून टाकायची. ती काय शेवटी निसर्गाचा खेळ आहे. ती काय किती जर आपण हे केलं तरी हे येणार नाही. तसं आलं तर डॅमेज करून टाकायची झाड ती. कारण त्याचा रोग पुढे शेतकऱ्याला त्याचा त्रास होईल. आम्ही शेतकऱ्याचा पहिला विचार करतोय की आपल्यामुळे शेतकरी आज लाखो रुपये घालवत असतोय आणि निवड ह्या बरोबर बाप किती रोपाची 30-35 रुपयाची असती पण त्याला तो खर्च एका 30 रुपयाच्या रोपासाठी लाखो रुपयाचा खर्च करत असतो. त्याचा रिझल्ट बरोबर बरोबर त्याचं नुकसान होते. बरं आता मला सांगा ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे की हे जे तुमच्याकडचं जे रोप आहे ते रोप तुम्ही सांगितलं महाराष्ट्रभर सगळ्या भागामध्ये जाते. वर्षभर किती बांधणी करता साधारण? किती असली मदर तुमच्याकडे प्लॉट आहे? आता प्लॉट आपल्याकडे इथं जवळजवळ ती म्हणलं तर आमच्या शासनाच्या प्लॉटचा इथे एवढा हिशोब येतो. मला 400 रोपाचं लायसन आहे इथं. साधारण म्हणजे मला 40 ते 42,000 पर्यंत ह्याची मला परवानगी असते विकायला. तर आम्ही 2 टप्प्यात जर बांधली तर त्याची ज्यादा होऊ शकतात. साधारणपणे 60-70 हजाराच्या आसपास जाऊ शकतात 2 टप्प्यात. शक्यतो आम्ही 1 टप्पा 1.5 टप्पा बांधण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त वेळ बांधून ह्याची ताकद डबल बांधलं तरी जाते ना. एक वेळेस बांधणं ह्याला चांगल्या पद्धतीनं किंवा जास्त ही करून असले तर थोडंसं हे बांधतो आपण. पण शक्यतो एक वेळ चांगलं बांधण्याचा प्रयत्न करतो. वेटिंग 2.5-3 महिन्याच काय ठेवलेलं आहे. मालाची जर आपण जास्त उपलब्ध करेल तर माझं क्वालिटी बदलेल ना. ते मला बदलू द्यायची नाही माझी क्वालिटी ना. ती महत्वाचं आहे ना. ते म्हणजे एक जास्त त्याला झाडाला त्रास देऊन चालणार नाही ना. म्हणजे बघा काय काय भारी माणूस आहे. वसवस आहे का बघा काय. माझ्याकडे एवढीच रोपं बांधून होती. माझ्याकडे सरकारनं दिलेल्या परवानगीची लायसन मधली एवढीच झाड आहे ती ज्याची सरकार पाहणी करते किंवा संस्था पाहणी करतायत आणि त्याच झाडावर मी गोटी बांधून विकतोय. व कुठली बी झाडं आणली त्याला गोटी बांधली त्याला विक्री केली असं अजिबात नाही. आणि वर्षाला फक्त 60-70 हजार रोपच आपल्या माध्यमातून जाणार आहे ती हे त्यांचं सांगणं आहे. खरं तर हे तुमचे वाढायला पाहिजेत प्लॉट कारण एवढी खात्री देणाऱ्या माणसाचे प्लॉट अजून थोडंसं वाढले पाहिजेत. कारण हे व्हिडिओ बघितले लोक तुम्हाला फोन करणार आता आम्हाला रोपं पाहिजेत म्हणून. बरोबर. अजून आणि अशा वेळेला मग ती तुम्हाला वाढवून घ्यावं लागणार. लायसन वाढवून पण वाढवूनच घ्या म्हणजे ही काळजी घ्या. तुम्ही म्हणताय की मी जपतो माझ्या लोकांना कारण माझी क्वालिटी मला खराब होऊ दे नाही. हा तुमचा चांगला विचार आहे. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की कस्टमर आलं गिरायक आलं पुढे नफा दिसला मग वाटेल त्या काड्यांवर वाटेल त्या इथं बांधून ती विक्री केली जाते. हे बऱ्याच ठिकाणी मी बघतोय ते त्यामुळे फार अवघड आहे. आणि इथं तुमचं हे त्या दिवशी तुम्ही मला त्या ह्याच्यात भेटला नजीरभाईच्या प्लॉटवर ते तुमचा सभ्यपणा बघूनच खरं तर मी ठरवलं की तुमच्या भागात हा व्हिडिओ शूट करतो. याचं गुटींमधलं अंतर वगैरे किती काय गोष्टी महत्वाच्या असतात किंवा किती अंतर ह्याला महत्वाचे राहतात. कारण आता जेवढं जवळ बांधू तेवढं एकाच डोळा येईल किंवा दोन येतील. जास्त किंमत 3-4 डोळे तर त्याला किमान 2 डोळे. लोकांचं एक शेतकरी एका स्टिकचं एक ती मोडलं खराब होईल. किमान 2 डोळे असतं नाही तुम्ही 2 फांद्या तर कमीत कमी त्याला पाहिजे. समजा का आमच्या काढताना खाल्ली ह्याच्यातल्या 2 गेल्या तरी 2 तर जनरली 2 ते 3 लागतात. त्यामुळे 6-7 इंचाचं अंतर दोन्ही गुट्टीमधलं 7-8 इंचाचं अंतर ठेवावं लागतं. मी त्यात 2-3 डोळे येतात त्याला. समजा एखादा खराब 2 डोळ्यावले 2-3 फांद्या बरोबर त्याला निघतात. शेतकऱ्याला त्याचा फायदा 3 फांद्या तर ठेवतो शेतकरी बऱ्यापैकी. बरोबर. पण हे करताना 3 ते पुण्यात जास्त फुटत जाते मग कितीही ठेवणार पण जनरली 3 फांद्यावर असं 1-1 फुट पाहिजे तेवढं जातं त्याला. त्याच्यासाठी जास्त आता अंतर सुद्धा ह्याला महत्वाचं आहे. ह्याची ताकद एकमेकाचा अन्न पुरवठा करायला सुद्धा ती बरं पडते. म्हणजे योग्य ताकदीवर पाहिजे. लय जास्त जवळ बांधून काय करणार लय अगदी ह्या मोठ्यात ह्याला बसते ते म्हणून बी बांधायचे नाही त्या. कारण अन्न पुरवठा त्याला सगळ्याला गेला पाहिजे ना समान. बरोबर. लय कमी झालं मग ती बांधून काय म्हणते माझं गेलं केलं ते त्यातलाच प्रकार असतो. त्याला अन्न पुरवठा कमी गेलेला असतो ते असते. त्यामुळे शेषकता आणि काडीचं अंतर आणि काडीची ही गुट्टी बांधताना काय काळजी घेतली पाहिजे नेमकी किंवा काय तुम्ही काय घेता काळजी ज्याचा फायदा शेतकऱ्याला होतो? शेतकरी काळजी म्हणजे ह्याच्यामध्ये ही निरोगी आधी गाडी ही ह्याच्या 22 टीन किंवा ही आधी निरोगी काडी करून घेतो.
हा. त्याच्यावर जी बुरशी वगैरे काय असते समजा ही पॅक केलं त्याच्यात तशीच राहते ना ती, बरं. त्याला अद्रकता मिळत जाते कारण ही गवत असते, कारण ही पाणी धरून ठेवते. हे पाण्यामुळेच ह्याला मुळी सुटते ना, त्याला हे केलेलं असते. त्याच्यामुळे ती हे वापरताना त्या ह्युमिक मध्ये सुद्धा आम्ही थोडंसं हे करतो, मुळी सुटावी, त्याला लवकर ताकद भेटावी म्हणून थोडंसं. मग त्याच्यामुळे ती पुणे हे आता तुम्हाला दाखवली ह्या पद्धतीने, ही पुणे अशामुळे पुणे सुटत जात आहे ह्याला. म्हणजे जन्माला कसं आलं ह्या जेवण ओळखायचं, की ही जन्म सशक्त झाले, ही मुळे आली म्हणजे त्याला शिस्त. बिगर मुळी झालं का ते तुम्ही सांगितलं तसं जाणार पुण्या खराब होणार. त्याला मुळीच नाही, काही पाहिजे नाही, काय नाही, तर त्याला काय करणार. मुळ्या ही त्याला जेवढ्या जास्त मुळ्या तेवढेच जास्त जोरात झाड येणार. खरं तर हा जो मदर प्लॅन्टचा हा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये मी उभा आहे आणि जवळपास 8-10 वर्षाची ही झाड आहे ती. ह्यांनी सांगितलं कशा पद्धतीने त्याची काळजी घेतली जाते, मदर प्लॅन्ट कसं ताकदीने ठेवलं जातं, त्याला ताकद यावं म्हणून खतभरणी केली जाते. ह्याला फळं घेतली जात नाहीत कारण फळात ताकद डिवाइड झाली तर ती काडीत कमी राहणार आहे. काडीचं स्टोरेज वाढावं म्हणून इथं काम केलं जातं. तेले असेल, पिन होल बोरर असेल, मर रोग असतील, याच्यासाठी ह्या झाडांची चांगली काळजी घेतली जाते. त्यातून ही अशा पद्धतीने बांधणी करून, ती पण बांधणी लगेच गोष्टी तयार झाली की दिली जात नाही. 2.5 महिन्याचं वेटेज ठेवलं जातं. का ते त्यांनी सांगितलंय की इथून तिने आठवड्यानं कापून नेऊन पुन्हा ते त्यांच्या नर्सरीमध्ये ठेवतात. तिथं कशी माती वापरतात, ते झाड पूर्ण सशक्त झाल्यावर त्याच्यामध्ये बी बराच मिडिया असतो, तो वापरला जातो आणि त्यातून हे करतं रोप शेतकऱ्याला मिळते. त्यामुळं क्वालिटीचं रोप आहे, चांगलं आहे. तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये जर डाळिंबाची लागवड करू इच्छित असाल, कारण माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मला फोन येतात की सर मला डाळिंब लावायचं आणि रोपांची खरेदी करायची. मी तसा कोणाचाही नंबर द्यायच्या भानगडीत पडत नाही साहेब, कारण तुम्ही म्हणाल तसं हे असते रोप 20, 25, 30 रुपयाचं, बरोबर, पण त्या शेतकऱ्याचं पुढे बरंच स्वप्न त्याला बांधलेलं असते, लाख रुपयाचा खर्च असतो. आपल्यामुळे एखादी फसगत झाली त्यामुळं तर मग मी देतच नाही. पण असं झालंय की नाही दिलं तर ते त्याला वाटतं की मी म्हणजे फुगा लागलोय काय, मी माहितीच दे नाही त्याला. तर ते असं होत नाही बाबा, तुमच्या काळजीसाठीच मी उगाच तुम्ही फसू नये म्हणून. आता फडतरे साहेब जरा चांगला माणूस दिसला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्यांच्या स्वतः प्लॉटवर आहे. तुम्ही सुद्धा रोपांची खरेदी करताना प्लॉटवर येऊन जर बघितलं, ते दाखवतातच म्हणतात तुम्हाला, तर लक्षात येईल की फार काळजी घेतली जाते त्यांच्या प्लॉटवर. आणि तशी या प्लॉटवर खात्री करा आणि मग फडतरे साहेबांच्या त्या कल्पतरू नर्सरीमधनं रोपांची खरेदी करा. त्यांनी मदर प्लांट तर मी बघतोय खालच्या प्लॉटमध्ये बघितले, इथं बघितले, सशक्त आहेत, चांगले आहेत, निरोग आहेत. कुठेही काडीवर कसल्याही पद्धतीचा रोग मला तरी दिसलेला नाही अजिबात सुद्धा. त्यामुळं खात्री करून तुम्ही या रोपांची खरेदी निश्चितपणानं करू शकता. आजचा हा रोपांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा मुद्दाम तुमच्यासाठी करतोय, हे आम्हाला नक्की कळवा. आणि अजून मी काय डाळिंबाच्या शेतकऱ्यासाठी कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ केले पाहिजेत, कुठले प्रश्न तज्ज्ञांना विचारले पाहिजेत किंवा शेतकऱ्यांना विचारले पाहिजेत, हे मला कमेंट करून नक्की सांगा. रोपांसाठी कल्पतरू नर्सरीचा नंबर मी या व्हिडिओमध्ये खाली देतोय, त्याच्यावर फोन करून साहेबांशी चर्चा करून तुमची खात्री करून रोपांची खरेदी नक्की करू शकता. धन्यवाद. नमस्कार.